उद्धव ठाकरे यांची रामरक्षा हे बेगडी प्रेम आहे असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे। पक्षाची रक्षा करण्यासाठी ते आता रामरक्षा म्हणत आहेत असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। राम भक्ताला चोर हरामखोर म्हणाले ते आता रामरक्षा म्हणू लागले आहेत। आता ते पक्षाची रक्षा करण्यासाठीच रामरक्षा म्हणत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत। एकनाथ शिंदे हे पंढरपूरमध्ये आले होते। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पंढरपूरमध्ये आढावा घेतला। त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। अयोध्येतील राम मंदिरातील कथित दानचोरीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात रामरक्षा आंदोलन सुरू केलंय। मुंबईत हे रामरक्षा आंदोलन केल्यानंतर नागपुरात देखील रामरक्षा आंदोलन करण्यात आलं होतं। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील निधी आणि देणग्यांमध्ये मोठा अपहार झाल्याचा आरोप ठाकरे गटाने भाजपवर केलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी त्यांची मुख्य मागणी आहे। या आंदोलनादरम्यान मंदिर परिसरात महाआरती केली जाते, तसेच रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसा यांचं पठण केलं जातं। या आंदोलनाची सुरुवात 5 जुलै रोजी मुंबईतील दादर येथील मारुती मंदिरातून करण्यात आली होती। त्यानंतर 18 जुलै रोजी नागपुरात मुख्यमंत्री निवासस्थानाजवळील श्रीराम मंदिरात एक भव्य रामरक्षा आंदोलन पार पडलं। याआधी ठाण्यातही अशाच प्रकारचं आंदोलन करण्यात आलं होतं। यावरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। पक्षाची रक्षा करण्यासाठी ते आता रामरक्षा म्हणत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत। शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी डोंबिवलीच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली होती। या प्रकरणावर देखील एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। डॉक्टरांना मारहाण करण्याचं समर्थन मी केलं नाही आणि शिवसेना कधीही करणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत। रमेश म्हात्रे यांच्या संदर्भातील कारवाईबद्दल खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे।